नमस्कार श्रोते हो. मी नीलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. या भागात आपण ऐकणार आहोत धारदार विनम्रता. मेणाहून मऊ असणारे विष्णुदास प्रसंगी वज्राहून कठोर होतात, अशी ग्वाही तुकाराम महाराज देतात. हे सामर्थ्य त्यांच्या ठायी येते कोठून? श्रीरंगाच्या कृपेतून तुकाराम महाराज म्हणतात, हेची शूरत्वाचे अंग हारी आणिला श्रीरंग. हा श्रीरंग अंतरंगात स्थिर व्हावा, यासाठी निर्वैर व्हावे लागते, विनम्रतेने वागावे लागते. नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंता. हा अनंताच्या प्राप्तीचा एक मार्ग आहे. विनम्रता म्हणजे लाचारी नव्हे, निष्कपट निष्कलंक निराग्रही सरलता. या विनयशीलतेचे महिमान सांगताना महात्मा बसवेश्वर विचारतात, गाय आपल्या पाठीवर बसणाऱ्यांना दूध कधी देईल काय? ज्याला दूध हवे त्याने गायीच्या पायाशी बसावयास शिकले पाहिजे. येशू ख्रिस्त म्हणे, जे विनम्र ते धन्य, स्वर्गाचे दार त्यांना सदैव उघडे असते. महापुराच्या विरोधात उभे असणारे वृक्ष उन्मळून पडतात. या उलट नदीच्या पात्रातील लव्हाळ्याची पाती सकाळच्या वेळी सूर्याच्या किरणांनी न्हाऊन निघतात. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती, हा निसर्गाचा न्याय आहे. बहिणाबाई चौधरींच्या काही स्फुट ओव्या आहेत. एका ओवीत बाभळीचे पान केळीच्या पानाशी बोलते. बाभळीचे पान तसे अगदी लहान, केळीचे पान तुलनेने महान. सोसाट्याचा वारा येतो तेव्हा केळीचे पान त्याला आडवू पाहते व आपला ऊर फोडून घेते. बाभळीचे किंवा चिंचेचे चिमुकले पान वाऱ्याला कौतुकाने कुरवाळते. वारा त्या लहानग्याला खांद्यावर घेऊन नाचतो, पण केळीच्या पानाच्या पुरत्या चिरफळा करतो. बहिणाबाई बाभळ पानाचे गाणे गातात. फाट आता टरा टरा नाही दया तुफानाला, हाले बाभळीचे पान बोले केळीच्या पानाला. तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. हे लहानपण म्हणजे व्यक्तीचे अवमूल्यन नव्हे, जगाच्या पायदळी पडून राहणे नव्हे, हे आहे सभ्यतेचे सार. माणसाने सभ्य असावे. सभ्य व्यक्ती शांत, समाधानी व समतोल असते. तिचे आचार, विचार व उच्चार नेटके, परिमित व संयमित असतात. तिचा मिरवण्याकडे कल नसतो. ती प्रसिद्धी मागे नसते. तिचे सहज स्वाभाविक बोलणे हा संस्कृतीचा आधार असतो. जनसामान्याची सभ्यता हा अंगभूत विनम्रतेचाच आविष्कार असतो. विद्या विनयाने शोभते, देवाला विनम्रतेचे आसन आवडते. विष्णुदास मेणाहून मऊ होतात ते ईश्वर प्राप्तीसाठी, पण कोणी विनम्रतेची विटंबना आरंभली तर ते वज्राहून कठोर होतात. ही कठोरता ही विनम्रतेची धार असते. धारदार विनम्रता हे संस्कृतीचे चिलखत असते. धन्यवाद.